मंडळी, काही दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियन यूट्यूबर नॉर्म याने सगळ्यात जास्त वेळ जागण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला, ज्यामध्ये तो सलग 12 दिवस झोपलाच नाही। पण त्याचं दुर्दैव हे की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधून हा रेकॉर्ड काढून टाकण्यात आला होता, कारण हा रेकॉर्ड केल्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाले होते। तसंच अजून एक रेकॉर्ड या बुक मधून काढून टाकण्यात आला होता, तो म्हणजे सर्वात जास्त मानवी हत्या करण्याचा। हो, असा रेकॉर्ड एका माणसाच्या नावावर होता। त्यामुळे हा प्रश्न नक्की पडतो की असे अतरंगी, भयानक आणि तरीही इंटरेस्टिंग रेकॉर्ड लिहून ठेवणारं गिनीज बुक सुरू कसं झालं? तर याचंच उत्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा, म्हणजे आपलं गाजावाजा। तर गोष्ट आहे 1951 ची। एके दिवशी ह्यू बीव्हर आपल्या मित्रांसोबत पक्ष्यांची शिकार करण्यासाठी बाहेर पडले। या शिकारीला ते शूटिंग पार्टी म्हणायचे। ही पार्टी आयर्लंड मधील काउंटी वेक्सफोर्ड मधील स्लेनी नदीच्या काठावर आयोजित केली होती। ह्यू बीव्हर हे गिनीज ब्रुअरीज कंपनीचे संचालक होते। या शूटिंग पार्टी दरम्यान त्यांच्या समोरून एक पक्षी खूप स्पीड मध्ये उडत गेला। एवढ्या वेगाने उडणारा हा पक्षी कोणता, हा प्रश्न तेव्हा सगळ्यांच्याच मनात आला। सर्व वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं घेऊन एकमेकांशी वादविवाद करू लागले की सर्वात वेगाने उडणारा पक्षी हा असेल किंवा तो असेल। तेव्हा ह्यू बीव्हर यांनी हे शोधण्याचा निर्णय घेतला की सर्वात वेगाने उडणारा पक्षी कोणता, पण त्याचं उत्तर त्यांना कोणत्याही पुस्तकात सापडलं नाही। त्यामुळे ह्यू बीव्हर यांच्या मनात एक गोष्ट आली की आपल्याला पडलेल्या प्रश्नांप्रमाणे लोकांना सुद्धा असे प्रश्न पडत असतील आणि ज्याची उत्तरं त्यांना न मिळाल्यामुळे ते सुद्धा निराश होत असतील। मग याबाबत बीव्हर यांनी त्यांच्या मित्रांशी चर्चा केली। त्यांना आयडिया आली की एक असं पुस्तक बनवण्याची ज्यामध्ये लोकांच्या अशा प्रश्नांची उत्तरं असतील। मग माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी युनिव्हर्सिटी मधल्या त्यांच्या 2 मित्रांना निवडलं। त्यांचे दोन्ही मित्र त्यावेळी लंडन मध्ये फॅक्ट फाइंडिंग एजन्सी चालवत होते। त्यांचे हे 2 मित्र म्हणजे सख्खे जुळे भाऊ नॉरिस आणि रॉस मॅकव्हर्टर। या दोन्ही भावांनी वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करून 198 पानांचं पहिलं पुस्तक बनवलं आणि 27 ऑगस्ट 1955 ला ते प्रकाशित केलं गेलं। ह्यू बीव्हर यांच्या या भन्नाट आयडियामुळे आणि नॉरिस व रॉस या जुळ्या भावांच्या मेहनतीमुळे प्रकाशित झाल्यानंतर हे पुस्तक त्या वर्षी ब्रिटिश बेस्ट सेलर ठरलं। त्यानंतर ते अमेरिकेत सुद्धा प्रकाशित झालं। तिथे सुद्धा पुस्तकांच्या 70,000पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या। पुढे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इतकं लोकप्रिय झालं की ते 40हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागलं। ब्रिटन, न्यूयॉर्क, बीजिंग, टोकियो आणि दुबई यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये त्यांची ऑफिसेस सुरू झाली। सध्या गिनीज बुक मध्ये 62,000हून अधिक विक्रमांची नोंद झाली आहे। लोक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जगावेगळे रेकॉर्ड बनवण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अर्ज करत असतात। एखादा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून त्यांना काही पैसे दिले जात नाही, फक्त एक प्रमाणपत्र मिळतं ज्यामध्ये त्यांनी केलेल्या किंवा मोडलेल्या रेकॉर्डचा उल्लेख असतो। तुम्ही म्हणाल, पैसे मिळत नाहीत तरी सुद्धा एवढी क्रेज कशी आहे? तर या रेकॉर्डमुळे लोकांना जगभरात नावलौकिक मिळतो। आता बघा ना, काही काही इतके अतरंगी रेकॉर्ड्स असतात, जसं की दाढींच्या केसांनी सर्वात जास्त वजन उचलण्याचा रेकॉर्ड, सर्वात जास्त वर्ष आंघोळ न करण्याचा रेकॉर्ड आणि शरीरावर सर्वात जास्त पिअर्सिंग करण्याचा रेकॉर्ड, असे अनेक आहेत। पूर्वी या गिनीज बुक मध्ये कोलंबियाच्या पेड्रो लोपेज या सिरियल किलरने केलेला एक रेकॉर्ड होता। हा रेकॉर्ड म्हणजे 300 लोकांची हत्या करण्याचा। या रेकॉर्डमुळे चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल म्हणून नंतर तो काढून टाकण्यात आला। नदीकाठी झालेल्या मित्रांच्या वादविवादामुळे हे भन्नाट पुस्तक निर्माण झालं। या पुस्तकावर आधारित एक टीव्ही शो सुद्धा आला होता, ज्याचं नाव रेकॉर्ड ब्रेकर असं होतं। हा टीव्ही शो सुद्धा खूप लोकप्रिय झाला। जगात आपली वेगळीच ओळख निर्माण करू पाहणाऱ्यांसाठी गिनीज बुक हे एक महत्त्वाचं माध्यम आहे। पण एक भन्नाट गोष्ट म्हणजे याच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नावावर सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड आहे। हा रेकॉर्ड म्हणजे 100 देशांमध्ये 37 भाषांमध्ये 100 दशलक्ष गिनीज बुकच्या प्रती विकण्याचा आहे की नाही इंटरेस्टिंग? अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।